दिव्यांच्या प्रकाशात आनंदाच्या उत्सवात स्वागत आहे आपल्या खास दिवाळी स्पेशल व्हिडिओत. चला तर मग उजळवूया ही दिवाळी थोड्या नव्या जोमात आणि जुन्या आठवणींसोबत. नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये. तर आज आपण खूप स्पेशल अशी एक रेसिपी बनवणार आहोत. तुम्हाला मी सांगत नाही, डायरेक्ट दाखवते. चला तर मग बघूयात आज काय खास आहे. मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे आजपासून आपण दिवाळी फराळाला सुरुवात करणार आहोत. तर आपण सुरुवात गोडापासून करणार आहोत, म्हणूनच आपण पहिला पदार्थ बनवणार आहोत शंकरपाळ्या. तर शंकरपाळ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूयात. मी इथे एक मोठी वाटी भरून मैदा घेतलेला आहे. वजनीप्रमाणे हा अर्धा किलो आहे. त्यानंतर आपल्याला पिठी साखर लागणार आहे. ही मी एक मोठी वाटी भरून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी 4 चमचे रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे. आणि 4 चमचे मोठे साजूक तूप घेतलेला आहे. आपल्याला पीठ मळण्यासाठी थोडंसं दूध लागणार आहे. इथे म्हणून मी कोमट दूध घेतलेलं आहे. थोडंसं मीठ आहे आणि थोडी वेलची पावडर आहे. सर्वप्रथम आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पूर्ण मैदा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करून घेणार आहोत. मी ही पाव किलोपेक्षा कमी पिठी साखर इथे वापरलेली आहे. त्यानंतर 4 आपण पोहे खातो त्या चमच्याने रवा घेतलेला आहे. रवा जास्त घालू नका, नाहीतर शंकरपाळ्या कडक होण्याची शक्यता असते. आणि बारीक रवाच वापरा. त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तूप कडकडीत गरम करून यामध्ये वापरायचं आहे. त्यामुळे मी तूप गरम करून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता. जितकं तूप घेतलेलं आहे तितकंच आपल्याला तेलही वापरायचं आहे. तूप आता कडकडीत गरम झालेलं आहे. त्यानंतर ते आपण यावर टाकून घेऊयात. आणि लगेच यामध्ये हात घालायचा नाहीये, कारण तूप खूप गरम आहे. त्यामुळे आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपण याला व्यवस्थित कडक मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आणि मोहनही व्यवस्थित बसलेला आहे. हे बघण्यासाठी आपण असा पिठाचा एक गोळा करून हातावर घेणार आहोत. तो सुटलेला नाहीये, याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित बसलेलं आहे. त्यानंतर लागेल असं दूध टाकून आपल्याला याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. मी इथे अर्धी वाटी दूध यूज केलेलं आहे. जसं दूध लागेल तसं कोमट करून दूध आपल्याला यामध्ये ऍड करत जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाणीही यूज करू शकता. थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. यामध्ये रवा टाकल्यामुळे याला आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. इथे मी अर्धा किलोच्या शंकरपाळ्या बनवून दाखवल्या आहेत. तुम्हाला जर 1 किलोच्या करायच्या असतील तर मी जे प्रमाण घेतलं आहे त्याच्या डबल प्रमाण घेऊन तुम्ही 1 किलोच्या शंकरपाळ्या बनवू शकता. त्यानंतर आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. याला अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर ते काहीसं अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता याचे गोळे करून घेऊयात. आपल्याला इतपत घट्टच पीठ हवं आहे. आता यातला एक गोळा घेऊन आपल्याला तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. पीठ अजिबात खाली चिटकत नाही, त्यामुळे तुम्हाला तेल किंवा पिठी लावायची अजिबात गरज नाहीये. याला व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता याला व्यवस्थित लाटून झाल्यानंतर आपण बाजूच्या कडा कापून घेणार आहोत आणि याला शेप देणार आहोत. तुम्ही बारीक किंवा मोठ्या शंकरपाळ्या बनवू शकता. मी ते छोट्या छोट्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहे. आपलं पीठही व्यवस्थित भिजलेलं आहे.
तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार यांना देऊ शकता. मी इथे एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या खूप खुसखुशीतही होतात. आपलं तेलही गरम झालेलं आहे एका साईडला. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक एक करून सर्व शंकरपाळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही झाऱ्यामध्ये शंकरपाळ्या घेऊन यामध्ये सोडू शकता, जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडणार नाही. अशाच आपल्याला सर्व साईडून शंकरपाळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. शंकरपाळ्या अशाच हलवत हलवत आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. कलरही किती सुंदर आलेला आहे शंकरपाळ्यांना, तुम्ही बघू शकता. आणि त्या फुगलेल्याही आहेत. अशाच आपल्याला सर्व पिठाच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी अशाच सर्व शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि घरी या दिवाळीमध्ये अशा पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून बघा.